माळशेज भोरांडे अदानी प्रकल्पाविरोधात देवराम लांडे आक्रमक. प्रकल्पाची माहिती नको, प्रकल्पच आम्हाला नको. देवराम लांडे सह आदिवासी समाज आक्रमक. अदानी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत देवराम लांडेंचा प्रशासनाला ठणकावून इशारा. 15 ऑगस्टला मड पारगाव फाट्यावर भव्य रास्ता रोको करणार. आम्हाला प्रकल्प समजावून सांगू नका, आम्हाला हा प्रकल्पच नको. काहीही झालं तरी जुन्नरच्या भूमीत अदानीचा प्रकल्प होऊ देणार नाही. माळशेज भोरांडे येथे होऊ घातलेल्या अदानी प्रकल्पाच्या संदर्भात आज आयोजित केलेल्या आढावा बैठकीत अदानी हटाव सह्याद्री बचाव समितीचे अध्यक्ष देवराम लांडे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला स्पष्ट शब्दात विरोध दर्शवला. सह्याद्री वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू, अदानी हटेपर्यंत संघर्ष थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता मड पारगाव फाटा चौक येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देवराम लांडे यांनी केलं आहे. या ठिकाणी विद्यमान तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा, प्रांत मॅडम, डेप्युटी साहेब आणि सगळे अधिकारी या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत, सर्व अधिकारी आहेत. सर्वांना माझी विनंती आहे की आज या ठिकाणी खरं मला बोलायचं नव्हतं, परंतु शरददादाने 3 वेळा नाव घेतलं. दादा, काही तरी चालेल, पण कल्पच रद्द झाला पाहिजे, आता सराव करा. सुनावणी लोकांना काहीच नको. इथं ग्रामपंचायतीने 23ला, 24ला, 25ला आणि आता 26ला पण पत्रावर केलाय. कलेक्टर साहेबांनी आमची तरुण परिस्थिती गेली. त्या दिवशी माझ्या सासूचं निधन झाल्यामुळे मी पोहोचलो नाही, पण आम्ही या गावामध्ये एकदा ग्रामसभा घेतली. एक मताने 2026ला इथं ठराव केला. दादा, त्या समितीचा कारभार पण वतीमातेने अध्यक्ष केले, सरपंच व उपाध्यक्ष. तुम्ही शेवटी आमदार आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, आपल्याला प्रकल्प करायचाच नाही, म्हणजे कशाला करायचं हे बघायचंच नाही. आपल्याला त्या अदानी बाबांना म्हणा, तुम्ही तिकडे गुजरातला करा, आमच्या महाराष्ट्र लोक अशी माझी मागणी आहे. उदाहरणी जास्त बोललं तर मग ते राजकारण येतो. मी सर्व समाजाच्या वतीने सांगतो, हा प्रकल्प होणार नाही. सर्व बांधवांना विनंती आहे, आपण जागेवर बसून घ्या. पुण्याचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. गेल्या 6 दिवसापासून हा माणूस आपल्या आदिवासी आणि आपण आमच्या बांधवांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता, कुठल्याही प्रकारे निर्णय न घेता आपण या ठिकाणावरून पाय निघून जातात, हे आम्हाला मान्य नाहीये. आपण उपोषण सोडणार नाही या गोष्टीवर मी ठाम आहे.
आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी अदानीला इथं आणण्याचं कोणीच बात करू नये कुणाची मावळ्याची विनंती आहे. आज सरकारी अधिकाऱ्यांनी विशेष करून आमदार साहेबांनी जी बैठक बोलवली ठीक आहे, या बैठकीत आपण मान ठेवतो. माझी आमदार साहेबांना विनंती आहे, आज शरदादांना शिलेदार कधी संबोधलं जातं. शिलेदारांनी एक करावं, या आदेशाला काय जरी झालं तरी इथं पाय टाकून ठेवू द्यायचं नाही. मी दादांना आम्ही त्या दिवशी पण सांगितलं की दादा आजी असू नाही तर माझी आजपर्यंत आम्ही कोणाकडे काय मागितलं नाही. या गोरगरीब आदिवासी बांधवायच्या फक्त चेहऱ्याकडे बघा, याच्या फक्त डोळ्यातले अश्रू बघा, ही आमची कळकळीची विनंती. 6 दिवस उपोषणाचा मी सगळं लाईव्ह बघत होतो. मला या ठिकाणी असं वाटलं जल सुरवली रद्द होईल. मला असं वाटतं दादांनी पुढे यावं आणि ठामपणे सांगावं की जल सुरवली रद्द झाली, त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टीचा विचार करू. तोपर्यंत उपोषण सुटणार नाही. मी या गोष्टी ठाम आहे. सगळ्यांनी थोडं शांत राहा. उद्याला जेव्हा कल्याणनगर रोड आले तो अडवणार आहे, त्यामुळे आपण कुणी इथून हलू नका, कोणी जाऊ नका. आपली मिटिंग वर आले. अरे अदानीचं करायचं का? अदानी होतो. पोलिसांचे आभार मानतो, पोलीस डिपार्टमेंटचे आभार मानतो. कुठले काय गालबोट लागले नाही आणि आमची आंदोलनं आतापर्यंत जेवढी आदिवासी बांधवांची आंदोलन झाल्यात. पत्रकार मित्रांना धन्यवाद देतो. काय बातम्या करायचे, काय आंदोलन करायचे, उद्या म्हशी कोंबडे शेळ्या मेंढ्या सगळ्या मठ बाजाराला घेऊन या. मठचा बाजार आहे, शनिवार आपण निवडलाय आणि दिवस कोणता निवडलाय? 15 ऑगस्टचा. 15 ऑगस्ट 11 वाजेपर्यंत उरका आणि 11 वाजता 15 ऑगस्ट उरकल्याच्या नंतर 12 वाजता आपल्याला मठला पोहोचायचे. आपण 12चा टायमिंग काय ठरलंय? तर अदानीची 12 वाजवायची. आपण 15 ऑगस्ट का निवडलाय? तर स्वतंत्रता दिवस निवडलाय. आणि म्हणून मी सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो, प्रत्येकानं हे बघा, आज अजून गाव या ठिकाणी गेलाय. गाडगाडीमध्ये आपण पण जाणार आहे सगळे, त्याच्यामुळे मला पाय करू द्यायचं नाही. सर्वांना माझ्या हात विनंती आहे, सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या दोरे बाजूने उतरून या. जय आदिवासी, जय आदिवासी. त्यांचा विशेष आभार मानतो. तो बिचारा आदिवासी अधिकारी आहे, तर तो आदिवासी म्हणून आलाय. धन्यवाद.